आज जगातील सर्वात प्रभावशाली आर्थिक व्यासपीठांपैकी एक असणाऱ्या जागतिक आर्थिक मंच दावोस इथे भविष्यातील अर्थव्यवस्था, शहर आणि समाजाची दिशा ठरते आहे. अशा वेळी दावोस 2026 मध्ये भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकास कथेचा केंद्रबिंदू ठरला आहे मुंबई महानगर प्रदेश. आज आपण माहिती घेणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दावोस मध्ये MMRDA रचत असलेल्या नव्या विक्रमाची. नमस्कार, MHA-MTB मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे. दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दुसऱ्या दिवशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जागतिक पातळीवर एक स्पष्ट संदेश दिला आहे की मुंबई फक्त गुंतवणूक स्वीकारणारे शहर नाही, तर जागतिक उपाययोजनांची सहनिर्मिती करणारं एक महानगर आहे. इथे तंत्रज्ञान आहे, संशोधन आहे, आरोग्य सेवा आहे, हवामान संवेदनशील विकास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्षम शहरी प्रशासन आहे. आणि याच विश्वासातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत MMRDA ने 12 जागतिक संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या करारांमधून 9.52 लाख कोटींहून अधिक दीर्घकालीन गुंतवणूक आणि सुमारे 9.5 लाख थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेशाला 300 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा रोड मॅप आता प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे. पुढील दशकात मुंबई महानगर प्रदेशात शहर कसं असेल, कुठे वाढेल आणि कशा प्रकारे वाढेल याचा हा स्पष्ट आराखडा आहे. यासाठी फिनटेक आणि डिजिटल फायनान्स हब्स, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, लॉजिस्टिक आणि उत्पादन क्लस्टर्स, डेटा सेंटर्स आणि डिजिटल पायाभूत सुविधा यांचा एकात्मिक विकास घडवला जात आहे. आजच्या बहुचर्चित तिसऱ्या मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटरची अधिकृत घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येईल. गेल्या 3-4 वर्षांपासून सुरू असलेल्या परवानगी प्रक्रियेनंतर आता हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे. या ग्रोथ सेंटरची संकल्पना प्लग अँड प्ले आणि रेडी टू स्टार्ट अशी असून या ठिकाणी वॉक टू वर्क या संकल्पनेवर आधारित शहरी पायाभूत सुविधा विकसित होतील. राज्य सरकार, MMRDA आणि खासगी गुंतवणूकदार एकत्रितपणे या ग्रोथ सेंटरचा विकास करणार आहेत. या ठिकाणी BKCच्या धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट देखील उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतरच सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. यासाठी जगभरातील दिग्गज कंपन्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आघाडीच्या उद्योग समूहांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. आता दुसरा प्रकल्प पाहूयात. वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच BKC येथे असणाऱ्या हाय स्पीड रेल्वे म्हणजे बुलेट ट्रेन स्थानक परिसरात जागतिक दर्जाचे हाय स्ट्रीट डिस्ट्रिक्ट विकसित करण्यासाठी सुमारे 72,800 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश परदेशी थेट गुंतवणूक आकर्षित करून BKCला आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यावसायिक, पर्यटन आणि नागरी केंद्र म्हणून विकसित करणे हा आहे. बुलेट ट्रेन स्थानकाभोवती वाहतूक केंद्रित म्हणजेच मल्टी मॉडेल संकल्पनेतून आधुनिक, स्मार्ट आणि शाश्वत शहरी जिल्हा उभारण्यात येणार आहे. याचाच अर्थ मुंबई महानगर प्रदेश फक्त भारताचंच नाही तर जागतिक दर्जाचं महानगर बनत आहे. सरकारचं हे विजन केवळ आजसाठी नाही तर भविष्यातील विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHA-MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.